अकोल्याच्या नेकलेस रोडवर किरकोळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या अल्पवयीन मुलाला मारहाण झाल्याची घटना घडली आहे। मित्रांच्या वादात मध्यस्थी करणाऱ्या देशमुख यांच्या मुलाला काही युवकांनी मारहाण केली। पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे। अकोल्याच्या नेकलेस रोडवर किरकोळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या अल्पवयीन मुलाला काही युवकांनी मारहाण केल्याची घटना रविवारी दुपारी घडली। या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे। नितीन देशमुख यांचा 16 वर्षाचा मुलगा आपल्या मित्रांसोबत कपडे खरेदीसाठी दुकानात गेला होता, तेव्हा ही घटना घडली। घटनास्थळी देशमुख यांच्या काही मित्रांचा एका दुचाकीस्वाराला धक्का लागल्याने वाद सुरू झाला। या वादात आंबेडकर नगरातील काही युवकांनी हस्तक्षेप केला। वाद उग्र होताच 6 ते 7 युवकांनी आमदार पुत्राला धक्काबुक्की करत मारहाण केली। स्थानिक दुकानदारांनी मध्यस्थी करत मोठा अनर्थ टाळला, अन्यथा परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकली असती। घटनेनंतर सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली। मारहाण करणाऱ्या तिघांना सतीश गोपाल गवई, मनोज विठ्ठल वाघ आणि सूरज गौतम डोंगरदिवे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। तिघेही आंबेडकर नगर नवीन बस स्थानकामागे राहणारे आहेत। या प्रकरणात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती। घटनेनंतर शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने पोलीस ठाण्याबाहेर जमून निषेध नोंदवला। पोलीस ठाण्याबाहेर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता, कारण या प्रकरणाने राजकीय रंग घेतला होता। वंचित बहुजन आघाडीच्या काही पदाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून वंचितांना न्याय देण्याची मागणी केली, मात्र या मागणीमुळे प्रकरण अधिक तणावपूर्ण झाले। दरम्यान मारहाण करणाऱ्यांमध्ये काही अल्पवयीन मुलांचाही समावेश होता। या मुलांना आरोपी न करण्याची आणि गंभीर स्वरूपाची कलम वगळण्याची सूचना आमदार नितीन देशमुख यांनी पोलिसांना केली। त्यांच्या या सूचनेमुळे प्रकरणात काही प्रमाणात शांतता आली, परंतु शहरात या घटनेबद्दल अजूनही चर्चा सुरू आहे। अंतर्गत इतका क्राईम वाढला, आम्ही वारंवार एसपी साहेबांना सुद्धा विनंती केली। काही दिवसापूर्वी शाळेतल्या 15 वर्षाच्या बुलढाणा जिल्ह्यातल्या विद्यार्थ्याची अशीच निष्पापची हत्या झाली होती, काही कारण नसताना। आज तशाच पद्धतीनं माझा मुलगा तिथं दुकानाजवळ उभा होता, कपड्याच्या दुकानामध्ये। अचानक 2 पोरांना त्याच्याशी वाद करून शिवीगाळ करून 7-8 जणांना त्यांनी फोनवर बोलावलं आणि प्राणघातक हल्ला माझ्या मुलाच्या अंगावर केला। एक जण चाकू घेऊन आला, एक जण फरशी घेऊन डोक्यात टाकून आला होता। माझा मुलगा आणि त्याचा मित्र अशा दोघांनी पळ काढला आणि दुकानात लपले, नाही तर आज सुद्धा अनत्र घडला असता, जसा त्या 15 वर्षाच्या मुलाची हत्या झाली होती। वारंवार ह्या एरियामध्ये एवढा क्राईम वाढला की ह्या एरियात लहान मुलांचं मुलींचं फिरणं मुश्किल झालं। इथला मोठा क्राईम ह्या शिवलाईन पोलीस स्टेशन अंतर्गत वाढला। काही दिवसापूर्वी आम्ही मोठा मोर्चा सुद्धा एसपी साहेबांच्या कार्यालयावर काढला होता की इथं पोलीस चौक्या खोला, इथं बंदोबस्त खोला। आज आम्ही इथं शिवलाईन पोलीस स्टेशनला आलो तर 3च कर्मचारी इथं हजर होते। एवढं मोठं ठाणं आहे, अर्धा घंटा आम्हाला इथं कोणी सापडलं नाही। ठीक आहे, नियमानुसार कोणते कारवाई करतात, काय करतात ते आम्ही पाहू, परंतु आमची विनंती आहे पोलिसांना की आम्हाला कायदा हाती घ्या नका। यांनी जर ह्या लोकांचा क्रिमिनल लोकांवर जर कारवाई केल्याने या शहरातल्या, तर आम्हाला कायदा घ्यायला लागेल, त्या क्रिमिनल लोकांचा बंदोबस्त आम्हाला करावा लागेल।